नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वाय सी एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण इयत्ता 10वी विषय भूगोल यामधील दुसरा धडा स्थान विस्तार यावरील स्वाध्याय उत्तरासहित पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक पहिला, खालील विधाने योग्य की अयोग्य ते लिहा. अयोग्य विधान दुरुस्त करून लिहा. ब्राझील हा देश प्रामुख्याने दक्षिण गोलार्धात आहे. हे विधान योग्य आहे. ब्राझील हा देश प्रामुख्याने दक्षिण गोलार्धात आहे. पुढील प्रश्न भारताच्या मध्यातून मकरवृत्त गेले आहे. उत्तर, हे विधान अयोग्य आहे. बरोबर विधान, भारताच्या मध्यातून कर्कवृत्त गेले आहे. ब्राझीलचा रेखावृत्तीय विस्तार भारतापेक्षा कमी आहे. उत्तर, अयोग्य. ब्राझीलचा रेखावृत्तीय विस्तार भारतापेक्षा जास्त आहे. पुढील प्रश्न ब्राझील देशाच्या उत्तर भागातून विषुववृत्त जाते. उत्तर, योग्य. पुढील प्रश्न ब्राझील देशाला पॅसिफिक महासागराचा किनारा लाभला आहे. उत्तर, अयोग्य. ब्राझील देशाला अटलांटिक महासागराचा किनारा लाभला आहे. पुढील प्रश्न भारताच्या आग्नेयेस पाकिस्तान हे राष्ट्र आहे. उत्तर, अयोग्य. भारताच्या वायव्येस पाकिस्तान हे राष्ट्र आहे. पुढील प्रश्न भारताच्या दक्षिण भूभागास द्वीपकल्प म्हणतात. उत्तर, योग्य. पुढील प्रश्न क्रमांक 2, थोडक्यात उत्तरे लिहा. यामध्ये 3 प्रश्न दिलेले आहेत. या तिन्ही प्रश्नांची सविस्तर उत्तरे आपण पाहूया. त्यातील प्रश्न, स्वातंत्र्योत्तर काळात भारत आणि ब्राझील या देशांना कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागले? उत्तर, स्वातंत्र्योत्तर काळात भारत आणि ब्राझील या देशांना प्रामुख्याने पुढील समस्यांना तोंड द्यावे लागले. 1. स्वातंत्र्योत्तर काळात पहिल्या 20 वर्षात भारताला 3 युद्धांना सामोरे जावे लागले. 2. स्वातंत्र्योत्तर काळात भारतातील विविध प्रांतातील लोकांना दुष्काळांनाही सामोरे जावे लागले. तिसरा मुद्दा, स्वातंत्र्योत्तर काळात भारतात विविध वित्तीय समस्या, आर्थिक विकासाचा मंद वेग इत्यादी समस्यांनीही तोंड द्यावे लागले. चौथा मुद्दा, स्वातंत्र्योत्तर काळात ब्राझील देशास विविध स्वरूपाच्या वित्तीय समस्यांना तोंड द्यावे लागले. पुढील प्रश्न, भारत आणि ब्राझील या दोन्ही देशात स्थानांसंदर्भातील कोणत्या बाबी वेगळ्या आहेत? उत्तर, भारत व ब्राझील या दोन्ही देशात स्थानासंदर्भातील पुढील बाबी वेगळ्या आहेत. 1. भारताचे स्थान पूर्णपणे उत्तर आणि पूर्व गोलार्धात आहे. ब्राझीलचे स्थान उत्तर, दक्षिण व पश्चिम गोलार्धात आहे. 3. भारत आशिया खंडाच्या दक्षिण भागात आहे. 4. ब्राझील दक्षिण अमेरिका खंडाच्या उत्तर भागात आहे. पुढील प्रश्न भारत व ब्राझील यांचा अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय विस्तार सांगा. भारताचा अक्षवृत्तीय विस्तार, भारताच्या मुख्य भूमीचा अक्षवृत्तीय विस्तार 8°4' उत्तर अक्षवृत्त ते 37°6' उत्तर अक्षवृत्त आहे. अंदमान व निकोबार या बेटांच्या समूहातील 6°45' अक्षावरील इंदिरा पॉइंट हे भारताचे अतिदक्षिण टोक आहे. भारताचा रेखावृत्तीय विस्तार, भारताचा रेखावृत्तीय विस्तार 68°7' पूर्व रेखावृत्त ते 97°25' पूर्व रेखावृत्त आहे. आता ब्राझीलचा आपण अक्षवृत्तीय विस्तार पाहू. तोच प्रश्न आहे. ब्राझीलचा अक्षवृत्तीय विस्तार 5°15' उत्तर अक्षवृत्त ते 33°45' दक्षिण अक्षवृत्त आहे. ज्याप्रमाणे भारत देशाचा रेखावृत्तीय विस्तार पाहिला, त्याप्रमाणे ब्राझील देशाचा आपण रेखावृत्तीय विस्तार पाहू. ब्राझीलचा रेखावृत्तीय विस्तार 34°45' पश्चिम रेखावृत्त ते 73°48' पश्चिम रेखावृत्त आहे.
पुढील प्रश्न क्रमांक 3. अचूक पर्याय निवडून वाक्ये लिहा. त्यामधील पहिला आकडा अ. भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक टिंबटिंब नावाने ओळखले जाते. पर्याय लक्षद्वीप, कन्याकुमारी, इंदिरा पॉइंट, पोर्ट ब्लेअर. उत्तर पर्याय क्रमांक 3 इंदिरा पॉइंट. भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक इंदिरा पॉइंट नावाने ओळखले जाते. पुढील प्रश्न आ. दक्षिण अमेरिका खंडातील हे 2 देश ब्राझीलच्या सीमेलगत नाहीत. पर्याय चिली, इक्वेडोर, अर्जेंटिना, बोलिव्हिया, कोलंबिया, फ्रेंच गियाना, सुरिनाम, उरुग्वे. उत्तर पर्याय क्रमांक 1 चिली, इक्वेडोर. दक्षिण अमेरिका खंडातील चिली, इक्वेडोर हे 2 देश ब्राझीलच्या सीमेलगत नाहीत. पुढील प्रश्न ई. दोन्ही देशातील राजवट टिंबटिंब प्रकारची आहे. पर्याय लष्करी, साम्यवादी, प्रजासत्ताक, अध्यक्षीय. उत्तर पर्याय क्रमांक 3 प्रजासत्ताक. दोन्ही देशातील राजवट प्रजासत्ताक प्रकारची आहे. पुढील प्रश्न ई. खालीलपैकी कोणता आकार ब्राझीलचा किनारी भाग योग्य प्रकारे दर्शवतो? दिलेल्या पर्यायातील आकृत्यांचा जर विचार केला तर पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे. पुढील प्रश्न उ. खालीलपैकी कोणता आकार भारताचा किनारी भाग योग्य प्रकारे दर्शवतो? दिलेल्या पर्यायातील आकृत्यांचा विचार केल्यानंतर आपल्याला पर्याय क्रमांक 3 उत्तर मिळणार आहे. पुढील प्रश्न उ. गोलार्धाचा विचार करता खालील पर्यायांपैकी भारत कोणत्या गोलार्धात आहे? उत्तर पर्याय क्रमांक 3 उत्तर गोलार्ध. पुढील प्रश्न ए. गोलार्धाचा विचार करता ब्राझील प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या गोलार्धात आहे? दिलेल्या आकृत्यांचा पर्यायांचा जर विचार केला तर आपल्याला पर्याय क्रमांक 1 उत्तर मिळणार आहे, दक्षिण उत्तर गोलार्ध. अशा प्रकारे संपूर्ण स्वाध्याय पूर्ण झालेला आहे. धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढील तुम्हाला सर्व व्हिडिओचे अपडेट मिळतील.